नमस्कार. आता रमा ही इरावतीकडे येते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या त्या, अहो शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाले, त्यावेळी त्यांना सजा भेटली. आता तुमचे सुद्धा अपराध पूर्ण होत आलेत, तुम्हाला सुद्धा आता चांगली सजा भेटेल. त्यावेळी आता इरावती वेड्यासारखी असते. आता रमा म्हणते, आता लवकरच तुमचे अपराध पूर्ण होणार आहेत. आणि आता रमा तिथनं निघून गेलेली असते. आता इरावती म्हणते, आता ना तुला ह्या दिवाळीत चांगलाच मी धडा शिकवते, म्हणजे तुला असा पश्चाताप होईल की मी कशाला परत अक्षयच्या घरी आली. आता इरावती ही ताराकडे येते आणि ताराला म्हणते, तारा, ह्या दिवाळीत ना मला मोठा असा धमाका करायचा आहे. त्या अक्षयच्या आयुष्यात परत ही रमा आलेली आहे. आता त्या रमाला तर मला सोडायचंच नाही, चांगला असा धडा शिकवायचा आहे. आता काहीतरी आपण प्लॅन करूया. तारा म्हणते, माझ्याकडे ना एक सुंदर असा प्लॅन आहे. त्यावेळी इरावती म्हणते, सांग सांग मग लवकर. आता तारा इरावतीला एक प्लॅन समजावून सांगते. इरावती म्हणते, वाव, काय सुंदर प्लॅन दिलास ग, मला हवा तसाच अगदी आहे. आता एक काम कर, या प्लॅनला सुरुवात कर, लवकरात लवकर जसा म्हणतेस तसा फटाका बनव. आता इरावती आणि ताराचं बोलणं दरवाजाआडून रमा ऐकत असते. आता रमाला कळून चुकलेलं असतं. रमा आता मनात म्हणते, आता या दोघींवर नजर ठेवली पाहिजे. आणि रमा आता त्या दोघींवर नजर ठेवून असते. इकडे तारा आता एक बॉम्ब बनवते आणि इरावती त्याला आणून देते आणि म्हणते, हा घ्या बॉम्ब, तुम्ही जसा बोललात तसाच बॉम्ब बनवलेला आहे. आणि हा आता एकदा का अक्षयने फोडला की त्याच्या फॅमिलीला चांगलाच झटका बसेल. इरावती हसते आणि म्हणते, हां तसंच झालं पाहिजे. आता हा बॉम्ब मी नेऊन अक्षयच्या बॉम्बमध्ये ठेवते आणि त्यांना एकदाचा हा फोडू दे. आता इरावतीने तो बॉम्ब नेऊन अक्षयच्या बॉम्बमध्ये ठेवलेला असतो. हे सगळं रमाने बघितलेलं असतं. आता रमा परत जाते आणि तोच बॉम्ब घेऊन आता इरावतीच्या फटाक्यांमध्ये ठेवते. आता रमा, अक्षय, आरोही दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत असतात. तिघंही खूप खुशीत असे फटाके वाजवत असतात. आता इरावती हसत असते आणि म्हणत असते, ही तुमच्या आयुष्यातली शेवटची दिवाळी आहे. आणि इरावती हसत हसत त्यांच्याकडे बघत असते. आता रमा आणि अक्षयला लावलेले फटाके व्यवस्थित फुटत असतात. आता इरावती सुद्धा आपले फटाके फोडायला सुरुवात करते. आणि आता त्यांनी बनवलेला बॉम्ब हा रमाने त्यांच्याच ह्याच्यात ठेवल्यामुळे आता इरावती तोच बॉम्ब फोडते आणि तो बॉम्ब असा जोरात फुटतो. आता इरावती चांगलीच भासते. इरावती आता खूप टेन्शन लागलेली असते की माझ्याकडील बॉम्ब असा कसा फुटला. आता तारा ही इरावतीला धावत हॉस्पिटलला घेऊन गेलेली असते. इकडे अक्षयसुद्धा घाबरलेला असतो, आत्याला नेमकं काय झालं आणि बॉम्ब असा का फुटला. आता रमा धावत जाऊन इरावतीला हॉस्पिटलला भेटते. आता इरावती आणि रमा बोलत असतात. रमा म्हणते, काय इरावती आत्या, कसं वाटलं? तुमचाच डाव मी तुमच्यावर पलटवला, आता कसं वाटतंय? अहो सणाच्या दिवशी तरी असं करत जाऊ नका. आता इरावतीला कळून चुकलेलं असतं. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.